नमस्कार शेतकरी मित्रांनो. इसाप ऑर्गॅनिकच्या 60 एपिसोड आपण पाहिले. मागच्या एपिसोडमध्ये आपण सुरुवात केली होती की भारतामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जे सेंद्रिय शेती करतात त्याच्या एकूण किती पद्धती आहेत. त्यामध्ये साधारण 17 पद्धती आहेत. त्या 17 पद्धतीमध्ये आपण सुरुवातीला रासायनिक शेतीचा आढावा घेतला, नंतर पारंपरिक शेती, कॉन्झर्वेटिव्ह शेती, IPM शेती, रेसिड्यू फ्री शेती, लिझा शेती, पर्माकल्चर शेती, वैदिक शेती पद्धती, अग्निहोत्र वगैरे, योगिक पद्धती जी प्रजापिता ब्रह्मकुमारीची योगिक पॉझिटिव्ह थॉट एनर्जीची, नेटिको पद्धत दाभोळकर सरांचा प्रयोग परिवाराची पद्धती बरेच जण अवलंबतात, त्याचे रिझल्ट चांगले आहेत. तर आपण एकूण 17 पैकी 10 शेती पद्धतीचा थोडक्यात आढावा घेतला की या नेमक्या पद्धती काय आहेत. आज आपण याच्या पुढच्या पद्धतीचा अभ्यास करूया, ज्याच्यामध्ये ऋषिकृषी पद्धती आहे. आजऱ्याचे आदरणीय कैलासवासी मोहन शंकर देशपांडे सरांची पद्धत आहे ऋषिकृषी पद्धती. त्यांचं म्हणणं की वडाखालची माती, अंगारा वापरा, अमृत पाणी करा, शेण मध तूप करा आणि आच्छादन पद्धत. हे सुद्धा शेती बरेच लोक वापरतात. आमचे मित्र पद्माकर चिंचोले भाऊ हे जामनेरचे आहे, ते सुद्धा ही पद्धती वापरतात ऊसामध्ये वगैरे. ती सुद्धा पद्धती प्रचलित झालेली आहे. नंतरची पद्धती आहे प्रसिद्ध पद्धत, ज्याला म्हणू आपण झिरो बजेट. आदरणीय सुभाष पाळेकर सरांची पद्धत आहे ती. त्याच्यामध्ये त्यांनी जीवामृत, दशपर्णी, घनजीवामृत याचा वापर करून शेतीचा खर्च, शून्य शेती खर्च असा दावा करणारी ही झिरो बजेट शेती आहे. ती पण बऱ्याच जणांना माहीत आहे. त्याच्यानंतरची आहे नैसर्गिक शेती पद्धती, नॅचरल फार्मिंग, जे जपानमध्ये फुकुओका यांनी प्रचलित केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काहीच करू नका, निसर्गामध्ये ढवळाढवळ अजिबात करू नका, निसर्गाला त्याचं काम करू द्या आणि डू नथिंग थोडक्यात, आणि निसर्गाला सगळं सोडा तुम्ही आणि ती शेती करा. जपानमध्ये ही प्रसिद्ध झाली. पण त्या ठिकाणी जपानमध्ये भात हे प्रमुख पीक आहे. प्रमुख पीक भात असल्यामुळे त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये सक्सेस झाली ती. परंतु आपल्याकडे मात्र ही नैसर्गिक शेती पद्धती संपूर्णपणे करण्यामध्ये थोडं धाडसाचं म्हणावं लागेल. नंतरची पद्धती आहे मंगेश भास्कर भाऊ त्यांनी पुरस्कृत केलेली पद्धती आहे, त्याला 10 ड्रम थेअरी पद्धती म्हणतात. 10 ड्रम मध्ये भाऊंनी 5 ड्रम जमीन पोषणासाठी त्याचं फॉर्म्युला तयार करायचा, ते द्रव्य टाकायचे, आणि 5 ड्रम पीक संरक्षणासाठी ज्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड वगैरेचा वापर करून ती एक पद्धती त्यांनी प्रचलित केली आहे. ती पण बरेच जण अवलंबतात. त्याच्यानंतरची पद्धती आहे ताराचंद बेलजी सरांची पद्धत आहे. त्यांनी भर दिला याच्यावर की पिकाची फेरपालट करत राहा, जमीन नेहमी आच्छादित ठेवा, जमीन समृद्ध करा आणि वेगवेगळ्या ठिकाणची माती आणून ती वापरा, आणि IPM पद्धतीने कीड व्यवस्थापन करा, ज्याच्यामध्ये रॉक फॉस्फेट, शेण, ताक, जीवामृत वगैरे वगैरे. 2009 पासून हे बेलजी सरांनी ही पद्धती प्रचलित केली आहे. त्याच्यानंतरची पद्धती आपण बघूया की रामकृष्ण हरी शाश्वत सेंद्रिय त्रिसूत्री, आमचे अतिशय जवळचे मित्र कांतीलाल नलगे सरांनी ही पुरस्कृत केली आहे. ती त्रिसूत्री सेंद्रिय शेती पद्धती आहे. ही एक सुद्धा शेती पद्धती आहे. त्याच्यानंतर जी पद्धती आहे बायोडायनेमिक शेती. तर बायोडायनेमिक ही जैव ऊर्जाची शेती आहे, जी रुडॉल्फ स्टायनर यांनी 1925 साली असा दावा केला आहे की अंतराळ विज्ञान जे आहे, कॉस्मिक एनर्जी आहे, की सूर्य, तारे, ग्रह यांच्यातून जी ऊर्जा मिळते, जी शक्ती मिळते, जे फोर्सेस मिळतात, त्याचा शेताच्या याच्यावर, पिकावर, ओलावर परिणाम होतो. ती जवळजवळ 72 देशामध्ये जगामध्ये वापरतात. ती एक शेती पद्धती आहे, ज्याचा आपण पुढे विचार करूया. आणि जी शेवटची पद्धती आहे, जी मी माझ्या जवळजवळ 54 वर्षापासून साधारण याच्यामध्ये मी या क्षेत्रामध्ये आहे, या सगळ्या पद्धतीचा वापर करून मी एक अशी पद्धती प्रचलित करण्याचा प्रयत्न करत आहे की ज्याच्यामध्ये या सर्व पद्धतीचे प्रमुख घटक, प्रमुख तत्व याचा समावेश करून इसाप पद्धती, इंटिग्रेटेड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, ज्याच्यामध्ये सौर ऊर्जेचा वापर केला आहे, जीवामृत वगैरेचा वापर केला आहे, कॉस्मिक एनर्जीचा वापर केला आहे, अशा पद्धतीनं आपण इसाप ही शेती पद्धती, जसं मधमाशी अनेक फुलावरून मध, जे महत्वाचं मध आहे ते शोषून घेते आणि मग याचं परागकण शोषून घेतात आणि त्याचा तो एकत्र या ठिकाणी पोळी तयार करते आणि तिथं मध तयार होतं. जसं या सर्व शेती पद्धतीतून महत्वाचे परागकण मी घेतले
आणि त्याचं एक मत तयार करून हे हिसाब शेती पद्धती प्रचलित करण्याचा मी प्रयत्न करतोय. हिसाब शेती पद्धतीमध्ये आपण आता बघतोय की 4 कृषी विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. अकोला विद्यापीठ, परभणी विद्यापीठ, राहुरी आणि दापोली. चारही कृषी विद्यापीठामध्ये जे पीक लागवड पद्धती वापरतात किंवा त्यांनी दरवर्षी जे डायरी काढतात त्याच्यामध्ये 2 प्रमुख बाबीचा किंवा विज्ञानाचा वापर केला आहे. ज्याच्यामध्ये जमीन विज्ञान, त्याच्यामध्ये सॉइल सायन्स म्हणू आपण. जमिनीमध्ये कोणते घटक आहेत, कर्ब किती आहे, गांडूळ किती आहे, त्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे, पीएच काय, मुख्य अन्नद्रव्य किती आहे, म्हणजे जमिनीमध्ये काय काय आहे याचा आधार घेतलाय आणि पीक पद्धती विकसित केली. दुसरं म्हणजे पिकाचं लागवड किंवा क्रॉप सायन्सचा विचार केलेला आहे. क्रॉप्स म्हणजे पिकाचं विज्ञान. सोयाबीन आहे, त्याला किती गरज आहे अन्नद्रव्याची, केळीला किती गरज आहे, हे म्हणजे पिकाचं शास्त्र किती दिवसामध्ये मॅच्युअर होतं ते. या 2 शास्त्रावर आधारितच त्यांनी पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस किंवा पीक लागवड पद्धती विकसित केल्या, डायरीमध्ये मांडल्यात. या 2 विज्ञानाचाच अभ्यास करून त्यांनी प्रचार केला आहे की हे पीक या पद्धतीनं या जमिनीमध्ये अशा अशा पद्धतीने तुम्ही त्याचं व्यवस्थापन करा आणि ही व्हरायटी लावा वगैरे वगैरे. पण माझ्या याच्यामध्ये हिसाबमध्ये मी याचा समावेश क्रॉप सायन्स, सॉइल सायन्स आणि कॉस्मिक सायन्स जे बायोडायनेमिक सायन्स आहे, ज्याचा अतिशय मोठा प्रभाव, अंतराळातील शक्तीचा प्रभाव आपल्या जमिनीवर, पिकावर, गांडूळाच्या संख्येवर, सूक्ष्मजीवाणूवर, जमिनीतल्या ओलावर पडतो. आणि हे जगातील शास्त्रज्ञांनी याचा प्रचिती घेतलेली आहे आणि 70 देशाहून जास्त देशात हे वापरतात. त्याच्यामध्ये बीडी कॅलेंडरचा समावेश आहे, गायचा समावेश आहे, गाय, कचरा आणि कॉस्मिक एनर्जी किंवा ऊर्जा शक्ती, त्याचा समावेश करून हे सर्व समावेशक मी ही पद्धती विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यामध्ये एकच तत्व माझ्या नजरेसमोर आहे की बांधावरची शेती. बांधावर जे वनस्पती येतात, जंगलामध्ये ज्या वनस्पती वाढतात, लहान वाढतात, वेली वाढतात, वृक्ष होतात, त्याच्यावर छोट्या सरपटणारे छोटेसे झाड आहेत वगैरे, सगळ्या प्रकारच्या वनस्पती, या वनस्पतींना बांधावर किंवा जंगलामध्ये कोणीही रासायनिक खत टाकत नाही, कोणीही तणनाशक मारत नाही, कोणीही कीडनाशक मारत नाही. तर निसर्ग या वनस्पतीला अतिशय सुंदर रीतीने कसं वाढवतो याचा मी खोलवर अभ्यास केला. आणि त्याचा सुद्धा आपण सुद्धा अंतर्मुख होऊन विचार करा की तुम्ही जेव्हा शेतात जाल तेव्हा बांधावरच्या तुमच्या पायाखालची उभं राहून तुम्ही शेती बघता, आपलं कसं सोयाबीन आहे, कसं हळद आहे, कसा ऊस आहे, आणि त्या पायापाशी तुम्ही लक्ष देत नाही की बा इथं रासायनिक खत नसताना का हिरवगार आहे, त्याचा कीड का अजिबात नाही. तर या तत्वाचा उपयोग करून ते पुढे मी डिटेल त्यावर सांगणार आहे. या ज्या तत्वावर निसर्ग ही वनस्पती लहान असो मोठी असो वाढवतो, त्या सगळ्या तत्वाचा विचार करून कमर्शियली व्यापारी पद्धतीने आपण हे तत्व आपल्या मुख्य पिकं, ऊस असो, केळी असो, भाजीपाला असो, कडधान्य असो, चारा पीक असो किंवा औषधी वनस्पती असो, कोणतेही जमिनीवरचे पीक या तत्वानं आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पन्न मिळू शकतो. आपण नुसतं उत्पन्नच नाही तर त्याची क्वालिटी सुद्धा आपण मिळू शकतो. तर या ठिकाणी हिसाब पद्धतीचं आपण सुरुवात या ठिकाणी आपण करतोय. या ठिकाणी जे मी म्हटल्याप्रमाणे जे तत्व आपण वापरले त्याचं मग ते नेमकी तत्व कसे आहेत, कोणती आहेत, याचा आपण पुढे विचार करणारच आहोत. सध्या काय झालंय, इतका खताचा मारा झालेला आहे, रासायनिक खतांचा मारा, कीटकनाशकाचा मारा एवढा झाला आहे की पंजाबमध्ये हरित क्रांतीची सगळ्यात सुरुवात पंजाबमध्ये झाली. आज त्या ठिकाणी कॅन्सरग्रस्त आहेत लोक, आजार वाढलेले आहेत, पाणी प्रदूषित झालेले वगैरे वगैरे. म्हणजे रासायनिक खताचे दुष्परिणामाची कल्पना सगळ्याला आलेली आहे. आज जमीन जी आहे ती नावाने जिवंत आहे, फक्त त्याला नावाने जिवंत आहे, हृदयाचे ठोके चालू आहेत, परंतु चेतना नाही, त्याच्यामध्ये स्पिरिट नाही, ऊर्जा नाही, संवेदना नाही. ICU मधला कोमामध्ये गेलेला पेशंट जसा असतो, अंथरुणावर नुसता पडू नये, त्याचा श्वास चालू आहे, नातेवाईकाला वाटतं हा जिवंत आहे, चांगला आहे, बरा आहे, आज उद्या बरं होईल, परंतु त्या पद्धतीने सेम पद्धत जमिनीची झालेली आहे, शेत जमिनीची झालेली आहे. नावाने जिवंत आहे, फक्त कोमामध्ये आहे, त्याला काही ऊर्जाच नाही, तो हेच नाही, मन उल्लसित नाही. आणि शास्त्राने सिद्ध केले आहे की प्रत्येक वनस्पतींना भावना असतात. तर हे अशी जिवंत आहे परंतु कोमात गेलेली जमीन आपल्याला हिसाब पद्धतीने पुन्हा चेतनायुक्त, सजीव आणि अतिशय उत्पादन चांगलं मिळणारी तयार करायची आहे. याच्यामध्ये काय काय फायदे आहेत, त्याच्यामध्ये आपण या हिसाब पद्धतीचे वैशिष्ट्य काय काय आहेत ते सुद्धा आपण सावकाश घेऊया एक एक पुढच्या एक एक एपिसोडमध्ये, ज्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न वाढेलच
निव्वळ उत्पन्न वाढेल भरपूर, परंतु अतिशय सत्वयुक्त न्यूट्रिशियस फूड मिळेल. म्हणजे फूड सिक्युरिटी, आपल्याला न्यूट्रिशनल सिक्युरिटी सुद्धा मिळण्याची हमी आहे, खात्री आहे, फक्त 2 वर्षामध्ये. 1.5 ते 2 वर्षामध्ये नंतर आपल्याला रिझल्ट मिळतील. याच्यामध्ये आपण पुढच्या एपिसोडमध्ये जरूर आणखी माहिती घेऊया. धन्यवाद. आपण कधीही संपर्क करू शकता मला. माझं नाव आहे दिलीपराव देशमुख बारडकर आणि माझा नंबर आहे 9881497092. नमस्कार. धन्यवाद.